नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज मंगळवार दिनांक 14 जुलै, गेल्या आठवडाभरापासून किंवा 5-6 दिवसापासून विदर्भात पावसानं ओढ दिली आहे। म्हणजे पूर्व विदर्भाचा काही भाग जर सोडला तर पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा एकही थेंब गेल्या 3-4-5 दिवसात पडलेला नाही। हा खंडाचा कालावधी आहे आणि पुढच्या काळात आता पाऊस होणार की नाही होणार याबाबत थोडी अनिश्चितता आणि साशंकता निर्माण झाली आहे। कारण की वेगवेगळे हवामानशास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या हवामान संस्था यांच्या अंदाजामध्ये ताळमेळ बसत नाही आहे। त्याचं मुख्य कारण हे आहे की अल निनो सक्रिय असल्यामुळे पावसाचे आकलन करणे फार क्लिष्ट झालेलं आहे। ते मोठमोठ्या लोकांनाही ते अडचणीचं जात आहे। परंतु त्याही परिस्थितीत जे काही सर्व मॉडेल आहे आणि भारतीय हवामान विभागाचं म्हणजे IMDचं जे मॉडेल आहे, तर यावरून एक अंदाज बांधू शकतो आपण की नेमकं काय होणार आहे। त्यामुळे फार घाबरून जाण्याचं कारण नाही विदर्भातील कास्तकारांनी। कारण आपण बघतो की मागच्या काळात म्हणजे गेल्या आठवडाभरापूर्वी मोठा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात झाला। काही ठिकाणी अजिबात फार कमी पाऊस पडला। यालाच अल निनोचं जे काही चक्र आहे ते म्हणतात। कारण की अल निनोमुळे ही परिस्थिती निर्माण होणार आहे हे आपण मागे सांगितलं होतं की विषमता निर्माण होणार आहे पावसामध्ये। काही भागात एकदम पाऊस पडेल, काही भागात अजिबात पाऊस पडणार नाही। तर त्यामुळे त्याच पद्धतीचा पाऊस गेल्या आठवड्यात विदर्भाच्या अनेक भागात पडला। जर चंद्रपूर असेल, त्यानंतर यवतमाळमध्ये, वर्धेमध्ये खूप पाऊस पडला। अमरावतीच्या काही भागात पाऊस झाला, बुलढाण्याच्या काही भागात सरासरी इतका पाऊस झाला, अकोल्यातही सरासरी इतका पाऊस झाला। परंतु गडचिरोली सोबतच भंडारा, त्यानंतर वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाची सरासरी फार कमी राहिली। मोठी तूट या भागात आहे। तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर विदर्भात जुलै महिन्याच्या तुलनेनं अजूनही 27% तूट ही पावसाची आहे। त्यामुळं आता पुढच्या काळात म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस कमी पडला विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये, 4-5 जिल्ह्यामध्ये, विशेषतः पश्चिम विदर्भाच्या, तर त्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहे, पिकं वर आली आहेत। अशा परिस्थितीत आता ही कितपर्यंत तग धरणार, पुढच्या काळात पाऊस पडणार की नाही पडणार याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे विदर्भातल्या। परंतु काळजी करण्याचं कारण नाही। सध्या कोणतीही सिस्टीम किंवा कोणतीही प्रणाली ज्यामुळे पाऊस येऊ शकतो अशी अस्तित्वात जरी नसली तरी स्थानिक ढग निर्मितीतून पुढचे काही दिवस पिकाला जीवनदान देणारा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस 15 तारखेच्या पुढे विदर्भाच्या अनेक भागात होणार आहे, म्हणजे जवळपास जिल्ह्यांमध्ये होणार आहे। त्यामुळं आपण जी काही पेरणी केलेली पिकं आहे हे निश्चितपणे तग धरू शकतील अशी आशा आहे। 16-17 तारखेच्या दरम्यान बंगालच्या सागरात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे। अर्थात आधी असं वाटत होतं की हे कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड मार्गे विदर्भातून जाईल, त्यामुळे प्रचंड अतिवृष्टी विदर्भात होण्याची शक्यता होती। परंतु आता तो ट्रॅक बदललेला आहे आणि त्यामुळे हे क्षेत्र जे आहे 16-17 तारखेनंतर पुढच्या काळात तयार होणारं, तर हे क्षेत्र इकडे उत्तरेकडे जात आहे, म्हणजे मध्य प्रदेशाच्या बाजूने उत्तरेकडे जात असल्यामुळं त्याचा फार प्रभाव जरी विदर्भात होणार नसला मोठ्या प्रमाणात, तरी बहुतांश भागात त्यामुळं मोठा पाऊस होणार आहे। म्हणजे जवळपास 20 तारखेच्या पुढं 21, 22, 23, 24 या तारखेला पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात मोठे पाऊस होतील। तर सोबतच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी थोडाफार जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। म्हणजे पाऊस विदर्भातला थांबणार नाही। उद्यापासून म्हणजे 15 तारखेपासूनच जे काही वातावरण आपल्याला बदललेलं दिसेल, ढगाळ वातावरण सर्वत्र झालेलं दिसेल आणि उद्यापासून स्थानिक ढग निर्मितीतला जो काही पाऊस आहे तो विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये आलटून पालटून पडणार आहे। एकाच वेळी पडणार नाही सर्वत्र, की आज अमरावती जिल्ह्यात पडला तर अकोला जिल्ह्यात पडेल असं नाही। उद्या अकोला जिल्ह्यात पडेल, परवा भंडाऱ्यात पडेल, कधी नागपूरला पडेल। तर अशा पद्धतीने पुढचे 4-5 दिवस विदर्भाच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे। त्यामुळं फार घाबरून जाऊ नका आणि आपलं शेतीचं नियोजन करा शेतकऱ्यांनी। परंतु तूट मात्र पावसाची यावर्षी जाणवणार आहे आणि 100% मी सांगतो की ज्या पद्धतीनं अपेक्षेप्रमाणे विपरीत पाऊस पडत आहे त्यामुळं अल निनोचा हा प्रभाव आहे आणि या अल निनोचा फटका देशासोबतच आपल्यालाही कमी अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे। त्यामुळं शेती यावर्षी जपून करा, हे आम्ही आधीही सांगितलं होतं। पाऊस कमी पडणार आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे सुद्धा आपण या आधीच्या भागात सांगितलेलंच आहे। त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की शेतीचं नियोजन करताना पाण्याचं नियोजन करा, सूक्ष्म नियोजन करा, कारण की पाऊस यावर्षी कमी राहण्याची शक्यता आहे। खरीप हंगाम कसाबसा तगू शकते,
परंतु पुढे रब्बीचं काय होणार याची चिंता आहे, अर्थात तेला वेळ आहे, ते आपण पुढच्या भागात बघूच. परंतु आजची जर स्थिती लक्षात घेतली तर सध्याच्या परिस्थितीत पुढचे काही दिवस आता पाऊस येणार आहे विदर्भात 15 तारखेनंतर परंतु हलक्या स्वरूपाचा राहील तो 3-4 दिवस. 21-22 तारखेनंतर जोरदार पाऊस विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे. तर आता आपण बघू नेमकं पुढच्या आठवडाभर विदर्भातील पावसाची स्थिती नेमकी कशी राहणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम IMDने प्रसारित केलेली ही आजची इमेज आहे, सॅटेलाईट इमेज. यामध्ये आपण बघतो आहोत की वास्तविक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत या दोन्ही बाजूला जर वातावरण असलं बाष्पाचं तरच महाराष्ट्राच्या भागात पाऊस होतो जुलै महिन्यात. परंतु दुर्दैवानं अल निनोचा प्रभाव असेल, सोबतच इकडे प्रशांत महासागरात आपल्याला माहिती आहे की एक बावी नावाचं मोठं चक्रीवादळ तयार झालं होतं आणि त्यामुळं चायना वगैरे या भागात, जपान वगैरे प्रचंड भयंकर प्रमाणात पाऊस सुरू आहे. परंतु या चक्रीवादळामुळं काय झालं की या चक्रीवादळामुळं या संपूर्ण भागातलं जे बाष्प आहे, म्हणजे या संपूर्ण भारताच्या भागातलं हे बाष्प या बावी चक्रीवादळाच्या याने खेचलेलं आहे आणि त्यामुळं आपण बघतो की अरबी समुद्रात कुठेही बाष्पाची लवलेज दिसत नाही. त्यामुळं हा भाग पूर्ण भारताचा आणि विदर्भाचा, महाराष्ट्राचा हा संपूर्ण कोरडा आहे गेले 5-6 दिवसापासून. परंतु असं जरी असलं तरी आपण या भागातून म्हणजे बंगालच्या खाडीतून बघतो की या भागातून मात्र बाष्प कायम आहे आणि ढगांची निर्मिती या भागात होत आहे. आणि पुढचे 2 ते 3 दिवस या भागात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ शकते किंवा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ शकते बंगालच्या खाडीनजीक 17 तारखेच्या दरम्यान. आणि ते जेव्हा या भागातून सरकेल, इकडे मध्य प्रदेश, इकडे उत्तर प्रदेशाच्या भागातून सरकेल, तेव्हा 20 तारखेच्या पुढे विदर्भाच्या अनेक भागात थोडेफार चांगला पाऊस होऊ शकतो. आपण मुसळधार, अतिमुसळधार म्हणणार नाही, परंतु चांगला पाऊस, पिकाला पूरक असा पाऊस 21 तारखेच्या पुढे विदर्भाच्या भागात होऊ शकतो. तत्पूर्वी हे जे काही थोडेफार ढग दिसत आहे, बाष्प दिसत आहे, तर यातून स्थानिक ढगनिर्मिती होईल आणि उद्यापासून 15, 16, 17 तारखेपर्यंत विदर्भात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा स्थानिक ढगनिर्मिती होऊ शकतो, अशी एकंदरीत शक्यता दिसत आहे. कारण की सध्याची स्थिती आपण पाहतो आहे की इकडे या भागात बाष्पाचा पुरवठा फार कमी आहे. परंतु 17-18 तारखेनंतर एक तीव्र कमी दाब किंवा कमी दाब इकडे बंगालच्या खाडीत तयार होईल आणि हा 21 तारखेच्या दरम्यान आपण बघतो की 21-22 तारखेच्या दरम्यान विदर्भ आणि महाराष्ट्राच्या भागावर येणार आहे. सोबतच इकडे अरबी समुद्रातलंही बाष्पाचं जे प्रमाण आहे हे 21 तारखेनंतर वाढेल आणि आपण बघतो की याचा संयोग होऊन, या दोन्ही याच्या संयोगातून महाराष्ट्रात 21 तारखेनंतर विदर्भात विशेषतः चांगला पाऊस होणार आहे. विशेषतः विदर्भाचा हा जो उत्तरेकडचा जो भाग आहे, उत्तरेकडचे जे जिल्हे आहे त्यामध्ये मोठा पाऊस होईल. त्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा हे जे जिल्हे आहे यामध्ये मोठा पाऊस होईल. सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर वर्धा, यवतमाळ, वाशिम याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 21 ते 25 तारखेला होईल. मात्र तत्पूर्वी 17 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते 17-18 तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात कोसळू शकतो. तर उद्या 15 तारखेला जर आपण पाहायला गेलो तर उद्या सायंकाळनंतर रात्री उशिरा नागपूर जिल्ह्याच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात. त्यामध्ये सावनेर, नरखेड, काटोल वगैरे हा जो भाग आहे, विशेषतः सावनेर तालुका, त्यामध्ये पाऊस होऊ शकतो. इकडे रामटेक, मौदा, कुही, भिवापूर हा जो भाग आहे, बुटीपुरीचा जो भाग आहे, या भागात सोबतच कोंडाळीच्या काही भागामध्ये अतिशय हलक्या स्वरूपाच्या सरी ह्या 15 तारखेला होऊ शकतात. तर भंडारा जिल्ह्याच्याही अनेक भागात उद्या सायंकाळनंतर, दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होऊ शकतात. त्यामध्ये तिरोडा असेल, भंडारा असेल, तुमसर असेल हा जो भाग आहे, सोबत भंडारा जिल्हा, याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा म्हणजे भंडारा जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी उद्या व्हायची शक्यता आहे स्थानिक ढगनिर्मिती. सोबत गोंदियाचा हा जो पश्चिमेकडचे जे तालुके आहे, तर या तालुक्यामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी थोड्या प्रमाणात होऊ शकते, अशी स्थिती आहे. त्याच पद्धतीचा पाऊस उद्या 15-16 तारखेला गडचिरोली, चंद्रपूर वगैरे या संपूर्ण भागात अतिशय हलक्या तुरळक पावसाच्या सरी होतील. फार काही पाऊस होणार नाही 2 ते 3 दिवस. परंतु 20-21 तारखेनंतर आपण बघतो की 20-21 तारखेनंतर हा पावसाचं क्षेत्र वाढेल आणि नागपूरसहित भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सर्वच भागात मोठा पाऊस हा होणार आहे कमी दाबाच्या तीव्रतेमुळे. उद्या 15 तारखेला आपण बघतो की गडचिरोली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण थोडं अधिक असू शकते. म्हणजे उद्या रात्री उशिरा गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचा मूल तालुका वगैरे, पोंभुर्णा आहे, मूल आहे, हा जो भाग आहे, तर या भागातही हलक्या पावसाच्या सरी होऊ शकतात, अशी शक्यता आहे उद्या 15 जुलैला. तर 15 तारखेला आपण बघतो की अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम याही भागात दुपारनंतर सायंकाळी रात्री उशिरापर्यंत
मध्यम ते काही ठिकाणी थोड्याफार जोरदार सरी होऊ शकतात पावसाच्या, फार काही मुसळधार वगैरे पाऊस नाही, परंतु स्थानिक ढग निर्मितीतून जो पाऊस पडतो अशा पद्धतीचा पिकाला जीवनदान देणारा पाऊस हा उद्या सायंकाळी पश्चिम विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो अशी शक्यता आहे. 16 तारखेला सुद्धा पूर्व विदर्भाच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात. तर इकडे बुलढाणा असेल, वाशिम असेल याही भागात काही तुरळक पावसाच्या सरी होऊ शकतात. अकोला अमरावतीच्या भागातच्या काही तालुक्यामध्ये अतिशय तुरळक पावसाच्या सरी होऊ शकतात अशी शक्यता आहे. परंतु 17 तारखेनंतर पुन्हा एकदा मात्र पूर्व विदर्भातील वातावरणात बदल होणार आहे. त्याचं कारण हे आहे की जो बंगालच्या खाडीत जो तीव्र कमी दाब एक तयार होत आहे आणि तो जो उत्तर प्रदेशाच्या दिशेनं सरकत आहे त्याच्या प्रभावामुळं हा जो विदर्भाचा पूर्व विदर्भाचा गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागात 17 तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढणार आहे पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागात 17 तारखेला पाऊस होईल. अमरावती सहित अकोला व बुलढाणा याही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी पडतील. काही ठिकाणी थोडाफार पाऊस वाढू शकतो. 18 तारखेला देखील आपण बघतो की पूर्व विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागात पावसाचं प्रमाण राहील. तुलनेनं पश्चिम विदर्भाच्या भागात थोडं कमी राहू शकते, परंतु हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. 19 तारखेला सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पडेल. त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा. परंतु हा पाऊस अतिशय कमी असेल, फक्त पिकांना थोडंफार जीवनदान देणारा पाऊस असेल. 20 तारखेला ही परिस्थिती राहील. परंतु आपण बघतो की 21 तारखेनंतर मात्र इकडे बघा या भागातून अरबी समुद्रातून बाष्प येत असल्यामुळं पश्चिम विदर्भात आणि इकडे बंगालच्या खाडीतून सुद्धा कमी दाब येत असल्यामुळं पूर्व विदर्भ या दोन्ही भागात पावसाला सुरुवात होईल. आणि 20-21 तारखेच्या पुढे आपण बघतो की जोरदार पाऊस, त्यामध्ये वाशिम जिल्हा आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, सोबतच यवतमाळ, चंद्रपूर, इकडे गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या सर्व भागामध्ये 20-21 तारखेनंतर ते 24-25 तारखेपर्यंत मध्यम जोरदार तर काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाऊस होऊ शकतो. हे आपण बघतो की या संपूर्ण भागामध्ये विदर्भाच्या पूर्व आणि पश्चिममध्ये 22 तारखेच्या पुढे अनेक ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी एकंदरीत स्थिती आहे. एकंदरीत सांगायचं झाल्यास उद्या म्हणजे 15 तारखेनंतर विदर्भाच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 16-17 तारखेला हा पाऊस थोडाफार वाढेल, म्हणजे हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी विदर्भाच्या भागात होऊ शकते. तुलनेने पूर्व विदर्भात मात्र याचा जोर थोडा अधिक राहू शकते, म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागात थोडा जोर राहील. परंतु पश्चिम विदर्भात 18 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील, म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये. परंतु 18 तारखेच्या पुढं म्हणजे 19 तारखेनंतर संपूर्ण विदर्भातील पावसाचा जोर थोडा वाढेल आणि चांगला पाऊस म्हणजे पिकाला वरदान देऊन काही पाण्याचे स्रोत थोडेफार बरे होतील अशा पद्धतीचा पाऊस हा 18-19 तारखेच्या पुढे म्हणजे 20 तारखेच्या नंतर पुढचे 3 ते 4 दिवस विदर्भात कोसळणार आहे. हा पाऊस 24 ते 25 तारखेपर्यंत राहू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जे काही अडचण झाली होती ती दूर होऊ शकते. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्याही काही प्रमाणात सोडवणूक होऊ शकते. परंतु हा पाऊस पुन्हा सांगतो की मुसळधार, अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल याची गॅरंटी नाही, कारण की अल निनोमुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात वातावरण तयार होत आहे, परंतु पाऊस तसा पडत नाही आहे. त्यामुळं जो पाऊस पडेल त्यात समाधान मानावं आणि पिकांना जगवावं अशा पद्धतीचंच नियोजन शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य माणसांनी, नागरिकांनी करावं. पिण्याचे पाण्याचे प्रश्न जरी सुटणार नसले तरी पुरेसं पिण्याचं पाणी आणि शेतीला जे काही पाणी थोडंफार पाहिजे ते पाणी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करू नका. पाऊस पुढेही येणार आहे, पाऊस थांबलेला नाही. अल निनोमुळे हे सगळं घडत आहे. पावसाचं प्रमाण खडं होत आहे, खंड पडत आहे. मला असं वाटतं की 25 तारखेनंतर सुद्धा 3-4 दिवसात खंड पडू शकतो, 25 जुलैनंतर. आणि पुन्हा 1 ऑगस्टपासून मात्र जवळपास 9 ते 10 ऑगस्टपर्यंत विदर्भात चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. आपण आपल्या शेतीत लक्ष घाला, आपल्या शेतीचं नियोजन करा, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.